भगवान की जय। शुकदेव भगवान की जय। सतगुरुनाथ महाराज की जय। कस्मिन् युगे प्रवृत्तेयं स्थाने वा केन हेतुना कुतः संचोदितः कृष्णः कृतवान् संहितां मुनिः। 88,000 शौनकादी ऋषींनी सूतजी महाराजांना प्रश्न विचारला। ज्या वेदव्यासजी महाराजांनी 4 वेद लिहिले, उपनिषद 17 पुराण लिहिली, त्या वेदव्यासजी महाराजांना वरतून श्रीमद भागवत कथा लिहिण्याची काय आवश्यकता पडली आम्हाला सांगा। सूतजी महाराज सांगायला लागले, वेदव्यासजी महाराजांना परमानंद मला प्राप्त झाला पाहिजे अशी इच्छा होती। त्या परमानंदाच्या प्राप्तीसाठी भरपूर तप केलं, भरपूर ज्ञान संपादन केलं, परंतु तरी सुद्धा वेदव्यासजी महाराजांना कृतार्थ मी झालेलो आहे अशी जाणीव झाली नाही। परमानंदाचा अनुभव प्राप्त झाला नाही। म्हणून विचार करत बसलेले असताना नारदजी महाराजांची भेट झाली। नारदजी महाराजांनी प्रश्न विचारला। नारदजी महाराजांनी प्रश्न विचारला, तुम्हाला कशाचं दुःख आहे, आनंद का प्राप्त होत नाही? त्यावेळेला मात्र वेदव्यासजी महाराजांनी हे कारण सांगितलं, नारदा मला सुद्धा असं मनोमन वाटतं की मला परमानंद मिळाला पाहिजे, परंतु मला प्रयत्न करून सुद्धा परमानंद मिळाला नाही। ज्या ज्या वेळेला मी तुला पाहतो त्या त्या वेळेला तू मला अत्यंत आनंदामध्ये दिसतोस, या आनंदाच्या पाठीमागचं काय कारण आहे मला सांग। नारदजी महाराजांनी सांगितलं की जो परमानंद मला प्राप्त झालेला आहे, हा परमानंद मला प्राप्त होण्याला कारण मी नाही। माझी आई आहे, माझ्या आईचा विवेक आहे। चार महिने मला संतांचा संग घडलेला आहे आणि संतांच्या मुखामधून मी जी भगवंताची कथा ऐकली, ती कथा ऐकल्याचा परिणाम की मला हा परमानंद प्राप्त झालेला आहे। नारदा असं कोड्यामध्ये काय बोलतो आहेस, सविस्तर मला सांग ना, तू आनंदापर्यंत कसा गेलास? त्याच्यासाठी मला माझ्या पूर्वजन्माचं चरित्र तुम्हाला सांगावं लागेल। सांग म्हटले नारदा। नारदजी महाराज आपल्या पूर्वजन्माचं चरित्र अत्यंत विस्ताराने वेदव्यासजी महाराजांना सांगायला लागले की ज्या वेळेला पूर्वजन्मामध्ये मी वयाने अत्यंत लहान आहे, खेळण्या बागडण्याचे दिवस माझे चाललेले आहेत, त्यावेळेला माझ्या वडिलांचं अचानक एकाएकी निधन झालं। ज्या वेळेला माझ्या वडिलांचं निधन झालं त्यावेळेला माझ्या आईला वडिलांच्या मृत्यूचं, निधनाचं फार दुःख वाटायला लागलं। दिवसा पाठीमागून दिवस जायला लागले, महिन्या पाठीमागून महिने जायला लागले। वडील घरामध्ये कमावणारे एकटे होते। जसे जसे दिवस पुढे जायला लागले, घरामधलं धन धान्य कमी कमी व्हायला लागलं, अर्थात संपायला लागलं। एक दिवस माझ्या आईच्या मनामध्ये विचार आला की आपल्याला आपल्या स्वतःच्या आणि आपल्या लेकराच्या उदरभरणासाठी कोणाच्या तरी घरची दासी होणं नितांत आवश्यक आहे। कुणाच्या तरी घरचं काम करावं, 4-2 पैसे आपल्याला मिळतील अथवा धान्य आपल्याला मिळेल। धान्य मिळालं म्हणजे 2 वेळची भाजी भाकरीची व्यवस्था आपली होऊन जाईल, आपलं लेकरू आणि आपलं पोट भरेल। म्हणून एक दिवस माझ्या हाताला धरून गावामधल्या रस्त्याने वाटचाल करायला आईने आरंभ केला। एका घरासमोर जाऊन उभी राहायला लागली, प्रार्थना करायला लागली, अहो ताई, माझे पतिराज हयात राहिलेले नाहीत, मला कुणाच्या तरी घरची दासी होणं नितांत आवश्यक आहे।
जेणेकरून माझा आणि माझ्या लेकराचं उदरभरण होईल. ज्या घरासमोर उभी राहून ही प्रार्थना केली, घरातले माणसं म्हणायला लागले, काही हरकत नाही, तुला आमच्या घरची दासी होण्याची इच्छा आहे, आम्ही तुला दासी करून घ्यायला तयार आहोत. धन पाहिजे असेल तुला तर धन देऊ, धान्य पाहिजे असेल धान्य देऊ, कपडा लत्ता पाहिजे असेल तर दान करू. माझ्या आईनं हात जोडले, क्षमा करा मला, मी तुमच्या घरची दासी होण्यासाठी आले होते, पण मी आता तुमच्या घरची दासी होऊ शकत नाही. कारण काय आहे मी तुम्हाला कारण सांगू शकत नाही, परंतु मला क्षमा करा. पुन्हा माझ्या हाताला धरलं, दुसऱ्या एका घरासमोर जाऊन उभी राहिली आणि प्रार्थना केली, अहो ताई, माझे पतिराज हयात राहिलेले नाहीत, मला माझ्या आणि माझ्या लेकराच्या उदरभरणासाठी कोणाच्या तरी घरची दासी होणं नितांत आवश्यक आहे. माझ्यावरती कृपा करा आणि मला तुमच्या घरची दासी तुम्ही करून घ्या. त्याही घरातली माणसं आईला दासी करून घेण्यासाठी तयार झाले, परंतु पुन्हा आईनं हात जोडले, मला क्षमा करा, मी तुमच्या घरची दासी होण्यासाठी आले होते, तुम्हाला प्रार्थनाही केली, पण आता मात्र मी तुमच्या घरची दासी होऊ शकत नाही. अगं, पण तुला काय अडचण आहे आमच्या घरची दासी होण्यासाठी? आम्ही तुला धन द्यायला तयार आहोत, धान्य द्यायला तयार आहोत, कपडा लत्ता देऊ, घरदार देऊ, तू जे मागशील आम्हाला ते तुला दान करू आम्ही. क्षमा करा मला, तुम्ही जरी मला सगळं द्यायला तयार असलात तरी सुद्धा मला तुमच्या घरची सेवा करायची नाही. पुन्हा तिसऱ्या घरी जाऊन पोहोचली. तिसऱ्या घरी ज्या वेळेला प्रार्थना केली त्यावेळेला मात्र या घरातली माणसं म्हणायला लागली, अगं बाई, तुझे पतिराज मरण पावले, हे फार वाईट झालं, तुला कुणाच्या तरी घरची दासी होण्याची वेळ आलेली आहे उदरभरणासाठी, हे फार वाईट झालेलं आहे. परंतु आम्ही भगवंताचे भक्त आहोत, आमच्या घरातली कामं आम्ही स्वतःच्या हाताने करतो, आम्हाला कोणत्या दासाची कोणत्या दासीची आवश्यकता नाही. भगवंताच्या कृपेतून आमच्या घरामध्ये एवढं धन जमा होत नाही की आमच्या उपयोगामध्ये आल्यानंतर ते आम्ही तुला द्यावं, कारण धनच शिल्लक राहत नाही. तू एक काम कर, एखाद्या श्रीमंताच्या घरी जाऊन सेवा करण्यासाठी प्रार्थना कर. माझ्या आईनं सांगितलं, हे पहा, तुम्ही जर का मला तुमच्या घरची दासी करून घेण्यासाठी तयार असाल तर माझ्यावर कृपा करा. हो म्हणा, पण आम्ही तुला धन कुठून देऊ, धान्य कुठून आणून देऊ, कपडा लत्ता कुठून आणून देऊ? आईनं उत्तर दिलं, मी तुमच्या घरची सर्व प्रकारची कामं करायला तयार आहे, मला धन देऊ नका, धान्य देऊ नका, मला कपडा लत्ता देऊ नका. मग तुझा आणि तुझ्या लेकराचं पोट कसं भरेल? आईनं उत्तर दिलं, तुम्ही चिंता करू नका, तुमच्या घरची सेवा करण्याची, दासी होण्याची जर का तुम्ही मला परवानगी दिली ना, ज्या वेळेला तुमच्या परिवारातल्या सदस्यांचं प्रसाद घेणं होईल, घरामध्ये जे उष्टान्न शिल्लक राहील ते खाऊन मी आणि माझं लेकरू आमचं पोट भरायला तयार आहोत, पण मला दासी करून घ्या. तुमच्या घरातल्या माणसांच्या अंगावरची कपडे ज्या वेळेला जुनकट होतील, मळके होतील, तुम्ही ते काढून टाकून देताल, ते वस्त्र आम्ही परिधान करायला तयार आहोत, पण आम्हाला दासी करून घ्या. हे ऐकल्याबरोबर मनोमन मी विचार करायला लागलो की माझी आई असं का करते आहे. अगोदर पहिल्या 2 घरी धन द्यायला तयार आहे, धान्य द्यायला तयार होते, कपडा लत्ता द्यायला तयार होते, त्या घरची सेवा करायला माझी आई तयार झाली नाही, आणि या घरी उष्टान्न खाऊन सेवा करायला माझी आई तयार झालेली आहे. पण त्यावेळेला जरी माझ्या आईचा तो विचार विवेक माझ्या लक्षात आला नाही, तरी आज मला कळतं आहे वेदव्यासजी महाराज माझ्या आईनं असं का केलं. ज्या घरी दासी होण्यासाठी माझी आई प्रार्थना करत होती ते घर कोणत्याही सामान्य भक्ताचं, सामान्य मनुष्याचं नाही, तर ते भगवंताच्या साधू संतांच्या भक्ताचं घर होतं, हे माझ्या आईला ठाऊक आहे. आणि माझ्या आईचा विवेक होता, मला जर सेवाच करायची आहे, माझ्यावरती दासी होण्याची वेळच आलेली आहे ना, तर मी संतांच्याच घरची दासी होईन, मी भगवंताच्या भक्ताच्या घरची दासी होईन, इतर कोणाच्याही घरची दासी होणार नाही.
म्हटले असा विवेक का आहे? कारण आईला ठाऊक होतं, मी जर हरिभक्ताच्या घरची सेवा करायला लागले, हरिदासाची जर का मी दासी झाले, तर भक्ताच्या घरी कधी ना कधीतरी भगवंत येत असतात. भक्ताच्या घरी कधी ना कधीतरी साधू संत येत असतात. मी या घरामध्ये दासी होऊन राहिले तर भगवंत येतील, साधू संत येतील आणि मला माझ्या लेकरांना भगवंताचं संताचं दर्शन होईल, उदरभरणाची ही व्यवस्था होईल आणि परमकल्याणही सहज होईल. हा माझ्या आईचा विवेक होता. घरमालकाने घरमालकिणीनं परवानगी दिली आणि माझी आई त्या घरची दासी झाली. सेवा सुरू झाली. रोज सडा संमार्जन करणे, रांगोळी काढणे, धुणी भांडी करणे, स्वयंपाक करणे, अशी सर्व प्रकारची कामं माझी आई त्या घरची करायला लागली. एक दिवस घरासमोर काही साधू संतांचं आगमन झालं. घरमालक घरमालकीण स्वागत करण्यासाठी पुढे धावत पळत गेले. या 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 साधू महाराज, आज आमचं भाग्य उदयाला आलेलं आहे की तुमच्यासारख्या संतांचं आगमन या ठिकाणावरती झालं. आतमध्ये या. संतांनी बाहेर उभं राहून सांगितलं, ह्या वर्षीचा चातुर्मास तुमच्या घरामध्ये करण्याची परवानगी आम्हाला देत असताल तर आम्ही आतमध्ये येतो, अन्यथा आम्ही दुसऱ्या कोणत्या तरी घरी जाऊ. त्या वैष्णवांनी उत्तर दिलं, महाराज तुमच्यासारख्या साधू संतांसाठी आमच्या घराची दारं सदैव खुली आहेत. हे तर आमचं भाग्य आहे की आमच्या घरी येऊन तुम्ही चातुर्मास संपन्न करणार आहात. तुम्ही संकोच करू नका, तुम्ही आतमध्ये या. संतांनी घरामध्ये प्रवेश केला, वाड्यामध्ये प्रवेश केला. दुसऱ्या दिवशीपासून भव्य दिव्य चातुर्मासाच्या सोहळ्याला प्रारंभ झाला. दिवसाच्या 24 तासामधून सर्वसाधारण 18 तास भगवंताच्या भक्तीमध्ये, भजनामध्ये, कथेमध्ये व्यतीत व्हायला लागले, जायला लागले सगळ्यांचे. ज्यावेळेला उत्सव सुरू झाला, पंचक्रोशीतल्या भाविकांना वार्ता कळाली, गावामधले सारे भाविक एकत्र जमा झाले. अगोदर तरी 4-2 माणसांचं काम होतं माझ्या आईवरती. आता एवढे सारे भक्त सोहळ्यासाठी जमा झाले म्हटल्यावरती सगळं काम वाढलं ना. स्वयंपाक वाढला, धुणी भांडी वाढली आणि हे सारं करण्यामध्ये माझ्या आईचा दिवस जायला लागला. घरी जायला कुठं वेळच मिळत नाही. मी सुद्धा माझ्या आईच्या पाठीमाग फिरत राहायचो. फिरता फिरता संतांच्या मुखातून भगवंताची जी मधुर कथा बाहेर पडायला लागली, ती कथा माझ्या कानावरनी मी श्रवण करायला लागलो, ऐकायला लागलो. ज्या ज्या वेळेला मी कथा ऐकायला विराजमान व्हायचो, बसायचो, मला परमानंद प्राप्त व्हायला लागला. माझं चित्त हळूहळू शांत व्हायला लागलं. त्याच वेळेला पाहता पाहता दिवस सरून गेले, महिन्या पाठीमागून महिने सरले आणि चातुर्मासाच्या सांगतेची महापंगत विराजमान झालेली होती मंडपामध्ये. महाराज व्यासपीठावरती बसलेले आहेत. मी सुद्धा पंक्तीमध्ये माझ्या शक्तीनुसार काही पदार्थ वाढतो. एवढ्या वेळामध्ये व्यासपीठावर बसलेल्या महाराजांनी मला आवाज दिला, बाळा. महाराजांचा आवाज कानावरती आला. मी धावत पळत व्यासपीठाजवळ गेलो. काय आज्ञा आहे महाराज? बेटा तू प्रसाद घेतलास का? नाही महाराज. का नाही घेतलास बेटा? महाराज एका दिवशीच्या प्रवचनामध्ये तुम्ही मला असं सांगितलं, तुम्ही आम्हाला सांगितलं की भगवंताला नैवेद्य देण्याच्या अगोदर, अतिथीनं प्रसाद घेण्याच्या अगोदर, साधू संतांनी प्रसाद घेण्याच्या अगोदर भक्ताने कधीही प्रसाद सेवन करत जाऊ नये. अजून तुम्ही प्रसाद घेतला नाही ना महाराज, म्हणून मी सुद्धा प्रसाद घेतला नाही. महाराज विचार करायला लागले, कोणत्या दिवशीच्या प्रवचनामध्ये माझ्या मुखातून हे वाक्य बाहेर पडलं, जे या छोट्याशा लेकरांनी ऐकलं. नुसतंच ऐकलं नाही तर मी सांगितल्याप्रमाणे आचरण सुद्धा करतो आहे. आनंद झाला. आता मात्र महाराज म्हणायला लागले, बेटा मी आतमधल्या खोलीमध्ये प्रसाद घेण्यासाठी बसलो होतो. माझ्या पत्रावळीवरती प्रसाद तसाच असेल, पत्रावळ अजून कोणी उचललेली नसेल. तू जा आणि पत्रावळीवरचा प्रसाद सेवन कर. जशीच महाराजांची आज्ञा मला झाली, मी धावत पळत आतमधल्या खोलीकडे जाऊन पोहोचलो. पाहतो तर काय, माझं सौभाग्य चांगलं आहे की महाराजांची पत्रावळ अजून कोणी उचललेली नाही. पत्रावळीवरती प्रसादही तसाच आहे. मला आनंद झाला.
मी धावत पळत पुढे सरसावलो. पत्रावळीवरचा प्रसाद उचलला आणि मुखामध्ये टाकल्याबरोबर दिव्य आनंदाच्या लहरी माझ्या हृदयामधून बाहेर पडायला लागल्या. कधी कधी शांत बसावं वाटायला लागलं, कधी कधी नाचावं वाटायला लागलं, कधी हसू येत आहे, कधी रडू येत आहे. आपल्याला काय होत आहे काय नाही हे कळण्याच्या आत मी पुन्हा व्यासपीठाजवळ येऊन पोहोचलो. व्यासपीठावर बसलेल्या महाराजांनी माझ्याकडे कृपादृष्टीनं वळून पाहिलं आणि पुढच्याच क्षणाला महाराज व्यासपीठावरून खाली उतरले आणि पुढच्या गावाला जाण्यासाठी निघाले. माझ्या गोष्ट लक्षात आली. मी सुद्धा हळूवार पावलं टाकत टाकत महाराजांच्या पाठीमागं 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 निघालो. पण काही अंतरावरती गेलो होतो, एवढ्या वेळामध्ये महाराज जागेवरती थांबले आणि महाराजांनी पाठीमागं वळून पाहिलं. बेटा, तू कुठं निघालास? मला तुमच्या सोबत यायचं आहे महाराज. कशासाठी? आमच्या सोबत कशासाठी यायचं आहे तुला? महाराज, मला तुमची सेवा करायची आहे. भगवंताचं नाम माझ्याकडून गायन व्हावं अशी इच्छा आहे. मला भजन करावं वाटतं, मला परमार्थ साधना करावी वाटते आहे. तुमच्या मुखामधून जी कथा मी ऐकली, ती कथा ऐकण्याचा परिणाम, तुमच्या पत्रावळीमध्ये असलेला उष्टा प्रसाद सेवन केल्याचा परिणाम की माझं मन घरादारामध्ये आता लागायला तयार नाही. अंतःकरणाला ही जाणीव व्हायला लागली की आपण या मृत्यूलोकामध्ये कशासाठी जन्माला आलेलो आहोत. माझ्यावरती कृपा करा आणि मला तुमच्या सोबत घेऊन चला. महाराजांनी सांगितलं, बेटा, मी तुला माझ्या सोबत नेऊ शकणार नाही. का नाही महाराज? माझी काही अडचण आहे का तुम्हाला? अडचण माझी नाही बेटा, अडचण तुझी आहे. तुझे वडील हयात राहिलेले नाहीत. तू तुझ्या आईचा एकुलता एक पुत्र आहेस. तू जर का माझ्या सोबत आलास, तुझी आई आता हळूहळू वयोवृद्ध होती आहे, म्हातारी होत चाललेली आहे. तुला सोडून तुझ्या आईचंही या जगामध्ये कोणी नाही. आणि तू जर का माझ्या सोबत आलास तर तुझ्या आईचा सांभाळ कोण करेल? म्हणून जोपर्यंत तुझी आई भगवंताला प्रिय होत नाही, तोपर्यंत तुला माझ्या सोबत येता येणार नाही. महाराज, तोपर्यंत मी काय करू? मला काय आधार आहे? मला कशाचा आश्रय आहे? तोपर्यंत गुरु महाराजांनी मला जवळ घेतलं आणि माझ्या कानामध्ये अनुग्रह मंत्र दान केला. मला सांगितलं, बेटा, मी दिलेला मंत्र हा तुझ्या जीवनाचा आधार आहे. ह्या मंत्राचं तू अखंड गायन करत जा बेटा, आणि भगवंत म्हणून आईची सेवा कर. ज्या वेळेला आई भगवंताला प्रिय होईल, त्यावेळेला तू वाटलं तुला तर वनामध्ये ये, मी तुला सांगितलेल्या मंत्राचं अखंड गायन कर. माझा आशीर्वाद आहे बेटा, भगवंत तुला सगुण साकार होऊन दर्शन देतील. अनुग्रह मिळाला, आशीर्वादही मिळाला, परंतु मला तिथंच उभं करून गुरु महाराज एका पावलाने माझ्यापासून दूर 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 जाताना मी पाहायला लागलो. तसा तसा माझा जीव अत्यंत कासावीस व्हायला लागला. असं वाटायला लागलं की एखाद्या घनदाट अरण्यामध्ये एखाद्या तान्हुल्या लेकराला आपल्या आईनं सोडून दूर दूर जावं, तसे माझे गुरु महाराज मला सोडून दूर दूर जायला लागले. एखाद्या वासराला एखाद्या गायीनं अरण्यामध्ये एकटं सोडावं आणि दूर दूर निघून जावं, तसे गुरु महाराज माझ्यापासून दूर दूर जायला लागले. आणि गुरु महाराजांची पाठमोरी मूर्ती जी माझ्यापासून दूर जाती आहे, ती पाहून माझं हृदय मोठ्याने रडायला लागलं.
तुम बिन कैसे रह पाएंगे इस विरह व्यथा को हे गुरुवर। हम कैसे सह पाएंगे। मत जाओ मत जाओ मत जाओ मत जाओ मत जाओ। गुरुदेव न जाओ छोड़ तुम बिन कैसे रह पाएंगे। इस विरह व्यथा को हे गुरुवर। हम कैसे सह पाएंगे। मत जाओ मत जाओ मत जाओ। पाकर सानिध्य तुम्हारा प्रभु हमको आनंद अपार हुआ। श्री मुख मंडल को देख देख कर मेरा सपना साकार हुआ। मत जाओ मत जाओ मत जाओ। करुणामय करुणा के सागर करुणा कर दो हम हैं बालक। करुणामय करुणा के सागर करुणा कर दो हम हैं बालक। यह अर्ज हमारी तुमसे है। यह अर्ज हमारी तुमसे है। प्रतिपालक मेरे प्रतिपालक। मत जाओ मत जाओ मत जाओ। गुरुदेव न जाओ छोड़ हमें। गुरुदेव न जाओ छोड़ हमें। तुम बिन कैसे रह पाए। इस विरह व्यथा को हे गुरुवर। हम
गुरु महाराजांची पाठमोरी मूर्ती दिसत होती तोपर्यंत मी रस्त्यावरती उभं राहिलो. गुरु महाराज दिसेनाशे झाले त्यावेळेला मी माझ्या घरी येऊन पोहोचलो आणि जशी मला आज्ञा प्राप्त झाली तशी भगवंत म्हणून मी आईची सेवा करण्यासाठी आरंभ केला. एक दिवस पहाटे 3-3:30 वाजता माझी आई अंथरुणावरून उठली. वाड्याचा दरवाजा तिनं उघडला. बाहेर सर्वत्र अंधार पसरलेला आहे आणि माझी आई पायरीवरती पाय टाकण्यासाठी तयार झाली. परंतु ज्या पायरीवरती माझी आई पाय टाकणार होती त्या पायरीवरती एक भला मोठा भुजंग बसलेला आहे. हे अंधाराच्या परिणामाने माझ्या आईला दिसलं नाही. आईचं पाऊल उचललं गेलं पायरीवरती टाकण्यासाठी, परंतु ते पाऊल भुजंगावरती पडलं आणि त्या भुजंगाने माझ्या आईच्या पायाला चावा घेतला. जसाच चावा घेतला आईच्या मुखातून शेवटचं वाक्य बाहेर पडलं, बाळा. माझ्या कानावरती आवाज आला. मी धावत पळत वाड्याच्या दिशेने जाऊन पोहोचलो. पाहतो तर काय, माझ्या आईचा देह जमिनीवरती कोसळताना मला दिसायला लागला. चिमुकल्या हाताने आईचा देह सावरण्याचा प्रयत्न करायला लागलो. आई, आई तुला काय झालेलं आहे मला सांग. आई माझ्याशी काहीतरी बोल. माझ्या आईनं माझ्याशी एक शब्दही आवाज ऐकून आजूबाजूची भाविक मंडळी एकत्र जमा झाली आणि मला प्रश्न विचारायला लागली, बेटा काय झालं तुझ्या आईला, काय झालेलं आहे. मला नाही माहित माझ्या आईला काय झालं, तुम्ही पहा ना. एका भाविकाने मला जरासं बाजूला घेतलं आणि मला जवळ घेऊन सांगितलं, बेटा काही वर्ष अगोदर जे तुझ्या वडिलांचं झालं होतं ना, आज तेच तुझ्या आईचं झालेलं आहे. जसंच भाविकाच्या मुखातलं वाक्य ऐकलं मला लक्षात यायला लागलं की आता या भरल्या जगामध्ये मी पूर्णपणे एकटा पडलेलो आहे. कुणी माझ्यावरती प्रेम करणारं आता या जगामध्ये राहिलं नाही. एकुलता एक प्रेमाचा झरा माझ्या जीवनामधला आता तो सुद्धा आटून गेलेला आहे. भाविकांचं सहकार्य घेतलं. आईच्या देहाचा अंत्यविधी संस्कार पूर्ण केला आणि स्मशानभूमीमध्ये उभा होतो त्याच वेळेला सद्गुरूंचे शब्द माझ्या कानामध्ये गुंजन करायला लागले, बेटा आई भगवंताला प्रिय झाली की तू वनामध्ये ये, मी तुला सांगितलेल्या मंत्राचा अखंड गायन कर, भगवंत तुला दर्शन देतील. आणि मला कळायला लागलं की जन्मदान करणारी माता, जन्मदान करणारे पिता जरी मला सोडून भगवंताच्या धामाला निघून गेलेले असतील तरी साऱ्या अनंत ब्रह्मांडाची माता, अनंत ब्रह्मांडाचा पिता तर माझा सांभाळ करण्यासाठी आहे ना. आणि त्याच वेळेला स्मशानभूमीमधून मी वापस न येता वनाच्या दिशेनं अत्यंत वेगाने धावत निघालो. धावता धावता अरण्यामध्ये आलेलो आहे आणि एका पवित्र जागेवरती विराजमान झालो. अनन्य भावाने भगवंताची शरणागती मी केली आणि अखंड भगवंताच्या नामाचं संकीर्तन करण्यासाठी आरंभ केला. राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता 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 राम राम राम, राजा राम 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 सीता 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 राम राम. वनामध्ये ज्या वेळेला भगवंताचं अखंड नाम संकीर्तन चाललेलं आहे त्याच वेळेला एक दिवस माझ्या डोळ्यासमोर शंखचक्र गदा पद्म आपल्या हाती धारण करून
भगवंताला प्रगट झालेलं मी पाहायला लागलो. मनोमन मला आनंद वाटायला लागला की परमात्मा आज मला दर्शन देण्यासाठी सगुण साकार झालेले आहेत आणि मी भगवंतांचं रूप माझ्या डोळ्यांनी पाहण्याचा प्रयत्न करायला लागलो. पण एवढ्या वेळामध्ये डोळ्यासमोर प्रगट झालेले परमात्मा अचानक अंतर्धान झाले. जसे परमात्मा दिसेनासे झाले. पाण्यामधून बाहेर काढून टाकलेल्या मासोळीची जशी तडफड व्हावी तशी तडफड माझ्या अंतःकरणाची सुरू झाली आणि मी पुन्हा एक वेळेला भगवंताचा धावा करायला आरंभ केला. राजा राम 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 सीता राम राम राम. 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 राजा राम राम सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम. राम 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 सीता राम राम राम. सीता राम राम राम. राम राम मी भगवंताला प्रार्थना करायला लागलो. भगवंता, मी तुम्हाला पूर्णपणे पाहिलेलं नाही. माझ्या समोर तुम्ही पुन्हा एक वेळेला सगुण साकार व्हा. आकाशवाणीनं मला आज्ञा केली, बेटा, या जन्मामध्ये तू माझा कितीही धावा केलास आता तरी माझं दर्शन तुला प्राप्त होणार नाही. तसही या जन्मामध्ये माझं दर्शन तुला झालंच नसतं. अविपक्व कषायाणाम दुर्दर्शोहम कुयोगिनाम. जो आपल्या साधन भक्तीनं परिपूर्ण सिद्ध झालेला नाही, शुद्ध झालेला नाही, अशा कुयोग्याला माझं दर्शन होणं शक्य नाही. याचा अर्थ असा आहे, भगवंताचं दर्शन नारदजी महाराजांना या प्रसंगामध्ये पुन्हा दुसऱ्यांदा का होत नाही, याचं उत्तर स्वतः भगवंतांनी दिलं की तू अपरिपक्व साधक आहेस. परिपक्व साधक आणि अपरिपक्व साधक याच्यातला फरक काय आहे? परिपक्व भक्त आणि अपरिपक्व भक्त याच्यातला फरक काय आहे? त्याच्या अगोदर हे ग्रंथातले शब्द आहेत, याचा अर्थ आपल्याला पाहावा लागेल. परिपक्व म्हणजे काय, अपरिपक्व म्हणजे काय? जसं एखादं फळ असतं, ते फळ कच्चं असतं आणि पिकलेलं असतं, असे त्याचे दोन अवस्था असतात. पिकलेल्यालाच परिपक्व होणे असं म्हणतात आणि कच्च्या यालाच अपरिपक्व असं म्हणतात. म्हणजे ते आता अजून पिकलेल्या अवस्थेमध्ये गेलेलं नाही. तसंच साधकाच्या संबंधामध्ये, भक्ताच्या संबंधामध्ये भगवंत या ठिकाणी सांगतात. तर अपरिपक्व आणि परिपक्व याच्यातला फरक काय आहे? याचा सरळ अर्थ असा आहे, पहा, की जो परिपक्व साधक झालेला आहे त्याच्या अंतःकरणामधल्या संसार प्रपंचाच्या संबंधामधल्या सकल वासना नाहीशा झालेल्या असतात. कोणत्याही प्रकारचा कर्माचा लेश त्याच्या जीवनामध्ये राहिलेला नसतो. आणि जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये, जीवाच्या जीवनामध्ये, साधकाच्या भक्ताच्या जीवनामध्ये आजपर्यंत आपण या जन्मामध्ये केलेल्या, मागच्या जन्मामध्ये केलेल्या, त्याच्या अगोदर जेवढे जन्म आपण घेतलेले आहेत तेवढ्या जन्मामध्ये जन्माला येऊन आपण काही ना काहीतरी कर्म केलेलंच असतं. काहीतरी कर्म आपल्याकडून घडलंय, चांगलं कर्म घडलंय अथवा वाईट, शुभ कर्म घडलंय अथवा अशुभ, पाप घडलंय अथवा पुण्य, बस याच्या पलीकडे जाऊन काही नाही. एकतर पाप घडलं असेल नसता पुण्य घडलं असेल, चांगलं घडलं असेल नसता वाईट घडलं असेल, कल्याणाचं घडलं असेल अथवा अकल्याणाचं घडलं असेल. परंतु ज्या ज्या वेळेला आपल्याला जन्म प्राप्त झालेला आहे त्या त्या वेळेला आपल्याकडून कर्म घडलं हे नितांत, हे पूर्ण सत्य आहे. आणि जोपर्यंत आपण केलेलं कर्म हे शिल्लक असतं तोपर्यंत आपल्याला उद्धार साधायचा म्हटला तरी उद्धार साधला जात नाही.
भगवंताच्या स्वरूपाशी आपल्याला एकरूप व्हायचं म्हटलं तरी एकरूप होता येत नाही. म्हणून त्याच्या अगोदर आपलं जे कर्म शिल्लक राहिलेलं आहे त्या कर्माला हळूहळू हळूहळू साधनेच्या द्वारे भक्तीच्या द्वारे आपल्याला जाळून राख करायचं असतं. हे सगळं कर्म आपलं जे गत जन्मामध्ये घडलेलं आहे याही जन्मामध्ये घडलेलं आहे ते जळून गेलं पाहिजे. आणि अशा पद्धतीने आता साधना भक्ती आपल्याला केली पाहिजे आपण की इथून पुढे आपल्याकडून कर्म होणार. कारण अजून आयुष्य शिल्लक आहे. अजून आयुष्य किती आहे आपल्याला हे आपल्याला माहित आहे का? मग कर्म तर होतच राहणार. मग आता काय करायचं? आतापर्यंत झालेल्या चांगल्या वाईट कर्माला आपण साधना भक्तीद्वारे जाळू शकतो, नष्ट करू शकतो. कारण भक्तीमध्ये तेवढं सामर्थ्य आहे, नामामध्ये तेवढं सामर्थ्य आहे, सेवेमध्ये तेवढं सामर्थ्य आहे. नसता कर्माच्या संबंधातला न्याय असा आहे की छोटंसं कर्म, छोट्यात छोटं कर्म जरी घडलं एखाद्याकडून तरी ते भोगून संपवावंच लागतं. भोगून संपवावं लागतं. मनामधली वासना उत्पन्न झालेली आहे, भोगून संपवावी लागते. वासनेला अनुसरून कर्म आपल्याकडून घडलं, भोगून संपवावं लागतं. बरं, मागं झालेलं जे कर्म जीवाकडून आहे ते भक्ती प्रभावानी, नामाच्या प्रभावानी आपल्याला जाळून टाकता येईल. पुढं काय? जी भक्ती मागं केलेल्या कर्माचा नाश करते महाराज, तीच भक्ती तेच नाम आपल्याला पुढं होणाऱ्या कर्माच्या बंधनातून सुद्धा वाचवतं. पण तोपर्यंत आपल्याला साधनेमध्ये, तोपर्यंत आपल्याला भक्तीमध्ये रत राहावं लागतं. त्याच्यासाठी आपल्याला एक अखंड भक्ती साधना करावी लागते एकाग्रतेने. भक्ती कशी असायला पाहिजे? तैल धारवत अशी भक्ती असायला पाहिजे, नारदजी महाराज भक्ती सूत्रामध्ये सांगतात. पण तरी सुद्धा कधी ना कधीतरी काही साधकांना स्वप्नामध्ये भगवंताचं दर्शन होतं, नसता प्रत्यक्ष भगवंताचं दर्शन होताना दिसतं. आजही नारदजी महाराजांना दर्शन झालंच की नाही देवाचं? भगवंताची ओझरती छटा जरी एखाद्याला दिसली तरी सुद्धा भगवंतानी दर्शनच दिलंय असं समजायला पाहिजे. स्वप्नामध्ये जरी ते दर्शनच आहे. मग भगवंत स्वतः म्हणतात, तुला मी दर्शन या जन्मामध्ये देणारच नव्हतो, माझं दर्शन या जन्मामध्ये तुला झालंच नसतं, मग कसं काय झालं? मी जर का अजून अपरिपक्व आहे, मग मला भगवंताचं दर्शन कसं काय झालं? त्यावेळेला उत्तर दिलं की तुला तुझ्या सद्गुरूंनी आशीर्वाद दिला होता, भगवंत तुला सगुण साकार होऊन दर्शन देतील. संतांचा आशीर्वाद खरा करण्यासाठी मला दर्शन द्यावं लागलं. नारदजी महाराजांना आज्ञा केली की जोपर्यंत प्रारब्ध योगानुसार तुझा देह पडत नाही तोपर्यंत भजन करत राहा. ज्या वेळेला देह पडेल त्यावेळेला माझ्या धामाला येशील, पुढं काय होईल आपोआप तुला कळेल. वेदव्यासजी महाराजांना म्हणतात, महाराज माझा तो देह पडला आणि मी वैकुंठ धामाला जाऊन पोहोचलो. भगवंतानी त्या ठिकाणी मला हा सुंदर देह दिला आणि माझ्या देहाला नाव दिलं नारद. हा ब्रह्मवीणा भगवंतानी मला दिला, चिपुळ्या भगवंतानी मला दिल्या आणि मला सांगितलं, बेटा नारदा, अखंड माझं नाम संकीर्तन करत राहा, अखंड माझ्या भक्तीच्या वाटेवरती वाटचाल करत राहा आणि साऱ्यांकडून माझी भक्ती करून घे. असा जाऊन पोहोचलो मी परमानंदापर्यंत. मी त्याच्यासाठी स्वतः काहीच केलं नाही. जे काही केलं ते माझ्या आईच्या विवेकाने केलं आणि जे काही झालं ते संतांच्या संगतीने झालं. ज्याला असं वाटतं मला सुद्धा हा परम लाभ प्राप्त झाला पाहिजे, त्यांनी संतांना जवळ केलं पाहिजे, नसता आपण स्वतः संतांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. वेदव्यासजी महाराज म्हणतात, नारदा तुला परमानंद प्राप्त झाला, पण माझं काय? नारदांना अन्य संतांचा संग प्राप्त झाला असेल तर वेदव्यासजी महाराजांना नारदांसारख्या संतांचा संग प्राप्त झाला. कोणत्या तरी संताच्या संगतीनं कोणाचा तरी जीवनाचा उद्धार आजपर्यंत होतच आलेला आहे महाराज. आपल्या अगोदर झालेल्या वैष्णवांचा उद्धार कोणत्या तरी दुसऱ्या संतांच्या संगतीनं झाला, आपला कसा होईल?
त्याच्यासाठी आपल्या संगतीमध्ये जे संत आहेत त्यांच्या कृपेनं आपला उद्धार होईल ही आपली धारणा असली पाहिजे आणि त्यांच्याशी आपण जवळीक साधण्याचा किंवा त्यांना जवळ करण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे. वेदव्यासजी महाराजांना नारदजी महाराज म्हणतात, आता तुम्हाला आनंद प्राप्त करून घ्यायचा असेल तर संतांच्या मुखातून जी कथा मी ऐकली ती कथा तुम्हाला सांगतो ना, तुम्ही ऐका. आणि मग चतुश्लोकी श्रीमद भागवत कथा नारदांनी वेदव्यासजी महाराजांना सांगितली. ती वेदव्यासजी महाराजांनी ऐकल्याबरोबर परमानंदाच्या लहरी महाराजांच्या हृदयामधून बाहेर पडायला लागल्या आणि जणू काही समाधी अवस्थेमध्ये वेदव्यासजी महाराज निघून जायला लागले. नारदजी महाराजांनी वेदव्यासजी महाराजांना सावध केलं, महाराज कुठं समाधी अवस्थेमध्ये चाललात? म्हटले मग आता काय बाकी राहिलेलं आहे? मी कथा ऐकली, कथेतून मला परमानंद प्राप्त झाला, आता बस त्या आनंदात मध्ये रममाण होईल म्हटले मी, आता समाधीचं सुख भोगत राहायचं आहे. नारदजी महाराज म्हणतात, जगातले सगळे माणसं स्वतः समाधी अवस्थेमध्ये निमग्न झाले एखाद्या वेळेला तर चालतील, पण तुमच्यासारख्या महापुरुषाला समाधीमध्ये जाता येणार नाही आत्ताच. म्हटले का? कारण अजून हा आनंद सगळ्या जगाला द्यायचा बाकी आहे. म्हटले तुम्हाला काय म्हणायचं आहे नारदा? मला असं म्हणायचं आहे की ही कथा सनत कुमारांनी मला सांगितली, मला आनंद झाला, मी तुम्हाला सांगितली, तुम्हाला परमानंद प्राप्त झाला, आता तुम्ही ही कथा सगळ्या जीवांना सांगण्याची व्यवस्था करा. कारण या जगामध्ये सगळ्यांनाच परमानंद पाहिजे आहे, आनंद कुणाला नको आहे? म्हटले आनंदाची अपेक्षा तर सगळ्या जीवांना आहे, पण भेटतो का सगळ्या जीवांना परमानंद? परमानंद कसा प्राप्त करून घ्यायला पाहिजे याचं सूत्र सगळ्या जीवांना कळतं का? म्हटले नाही. म्हटले मग जीवांना हे कळालं पाहिजे, त्याच्यासाठी तुम्ही या चतुश्लोकी श्रीमद भागवताचा विस्तार करा आणि साऱ्या माणसांना ही कथा सांगण्याची व्यवस्था करा. प्रेरणा करून नारदजी महाराज निघून गेले. वेदव्यासजी महाराज आता समाधी अवस्थेमध्ये बसले. एक एक श्लोक मुखामधून बाहेर पडायला लागला. तो श्लोक लिहून घेण्यासाठी म्हणून पुन्हा समाधीतून बाहेर आले. लेखणी हातामध्ये घेतली आणि श्लोक लिहायला बसले, पण श्लोक आठवणं बंद झालं. मग लक्षात आलं वेदव्यासजी महाराजांच्या की मी समाधी अवस्थेमध्ये आहे, तोपर्यंत मला श्लोक आठवत आहेत, कारण हे श्लोक सामान्य नाहीत. श्रीमद भागवताची भाषा, वेदव्यासजी महाराजांची भाषा ही समाधी भाषा आहे, जी सामान्य अवस्थेमध्ये एखाद्या माणसाने देहभावामध्ये शब्दाला शब्द शब्दाला शब्द जोडला, यमक जोडलं आणि असे श्लोक तयार झाले असं नाही महाराज. त्याच्यासाठी वेदव्यासजी महाराजांना समाधी अवस्था प्राप्त होणं नितांत आवश्यक आहे. मग विचार करायला लागले, मी समाधीमध्ये असताना माझ्या मुखातून बाहेर पडणारे श्लोक लिहून घेणारा कोणीतरी लेखक पाहिजे. आणि त्यावेळेला गणराजांचं स्मरण झालं आणि गणराजांचा धावा करण्यासाठी वेदव्यासजी महाराजांनी आरंभ केला. शिवतनया विघ्नराया लवकरये धावनी, शिवतनया विघ्नराया
धावा केला आणि गणराज प्रसन्न झाले. व्यासा वरम गृह्यात, कशासाठी माझा धावा केलेला आहेस? मग वेदव्यासजी महाराजांनी प्रार्थना केली की मी चतुश्लोकी श्रीमद भागवताचा विस्तार करतो आहे, तुम्ही माझ्या समोर बसा, माझ्या मुखातून निघणारे श्लोक तुम्ही लिहून घ्या. गणराज श्लोक लिहिण्यासाठी विराजमान झाले आणि पाहता पाहता चतुश्लोकी श्रीमद भागवत म्हणजे मूळ 4 श्लोक, त्याचा विस्तार 18,000 श्लोकांमध्ये झाला. आज भागवताचे 18,000 श्लोक उपलब्ध आहेत. 12 स्कंद 18,000 श्लोकांचं लिखाण गणराजांकडून करून घेतलं. आनंद झाला वेदव्यासजी महाराजांना. गणराज आपल्या धामाला निघून गेले. आता विचार केला की साऱ्यांना ही कथा सांगायची आहे वर्णन करून, पण वर्णन करून सांगण्यासाठी कोणीतरी अधिकारी वक्ता पाहिजे. ही कथा माणसांना अशा अधिकारी वक्त्याच्या मुखातून श्रवण करायला भेटली पाहिजे की त्या वक्त्याच्या मुखातून त्यांनी कथा ऐकल्या बरोबर ऐकणाऱ्या श्रोत्याचा उद्धार झाला पाहिजे. असा अधिकारी वक्ता. पण असा अधिकारी वक्ता या जगामध्ये शोधून सापडणार नाही. कुणाकुणाच्या घरी जाऊन आता मी कुणाकुणाचे लेकरं अधिकारी आहेत की नाही पाहू. एकतर कोणत्या वंशामध्ये जन्माला आले, तो वंश पवित्र आहे की नाही, शुद्ध आहे की नाही, भगवंताची भक्ती झालेली आहे की नाही त्या वंशामध्ये, त्याचा काही पत्ता लागणार नाही. आणि माणसांना लेकरं मागायला जाऊ, तुमचं लेकरू देता का कथा सांगायला, तुमचं लेकरू देता का कथा सांगायला, तर माणसं म्हणतील तुम्हाला सांगायची तोपर्यंत सांगा ना, जेव्हा तुमचं सांगणं बंद होईल गप्प बसा. कथा सांगायला आमची लेकरं कशाला नेत आहात असं माणसं म्हणतील. मग विचार आला मनामध्ये, एवढा सगळ्या भानगडी करण्यापेक्षा आपलं स्वतःचं हक्काचं लेकरू असतं तर बरं झालं असतं. म्हटले का हो? म्हटले मग मी माझ्या पुत्राला कथा सांगितली असती ना, माझ्या पुत्राला. म्हटले मग आता अडचण काय आहे तुम्हाला? म्हटले माझा विवाहच झाला नाही. माझा जर विवाह झाला नाही तर मला पुत्र कसा होईल? पण तरी सुद्धा आता मला पुत्र प्राप्ती करून घ्यायची आहे. मग आता कशी पुत्र प्राप्ती होईल? म्हटले भगवंताची कृपा झाली माझ्यावर तर काय अशक्य आहे या जगामध्ये. पुन्हा एक वेळेला तप करण्यासाठी वेदव्यासजी महाराज बसले आणि आता भगवान शंकरांची आराधना उपासना करायला लागले. आणि आनंदाने स्तुती गायन करताना महाराज म्हणतात, कैलास राणा शिवचंद्र मोळी, कैलास राणा शिवचंद्र मोळी, कैलास राणा शिवचंद्र मोळी, कैलास फणींद्र
शंकर हर हर शंकर हर शंकरा 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 भगवान शंकरांचा धावा केल्याबरोबर भगवान शंकर प्रसन्न झाले. कशासाठी माझा धावा केलास व्यासा मला सांग. प्रार्थना केली की तुम्ही मला आज एक पुत्र दान करा. भगवान शंकर म्हटले काही हरकत नाही, तुला पुत्र पाहिजे, मी पुत्र दान करण्यासाठी तयार आहे, देऊन टाकीन. म्हटले तुम्ही मला पुत्र द्यायला जरी तयार असाल देऊन टाकीन म्हणून मोकळे होऊ नका. मला विचारा व्यासा तुला कसा पुत्र पाहिजे, जसा मला पाहिजे तसाच द्या. तसा जर नसेल तर मला नको, मी निपुत्रिकच बरा आहे ना. मग कसा पुत्र पाहिजे व्यासा तुला. मग त्यावेळेला वेदव्यासजी महाराज पुत्राचे लक्षण सांगताना म्हणतात, भगवंता ऐसा पुत्र देगा देवा, ऐसा पुत्र देगा देवा, ऐसा पुत्र देगा देवा, ऐसा पुत्र देगा देवा. जग म्हणे जाला बाबा, जग म्हणे जाला बाबा, कन्या तरी ऐसी दे, कन्या तरी ऐसी दे, कन्या तरी ऐसी दे. ऐसा पुत्र देगा देवा, जग म्हणे जाला बाबा. याचा अर्थ जगाने त्याला संत म्हणावं, जगाने त्याला साधू म्हणावं असा आहे. ऐसा पुत्र देगा देवा, जो जन्मतःच भक्ती ज्ञान वैराग्याने संपन्न असावा असा द्या. कारण मला वंशाला दिवा म्हणून मी तुमच्याकडे पुत्र मागतो आहे असं समजू नका. संपत्तीला घरादाराला वारसदार म्हणून मला पुत्र पाहिजे आहे म्हणून मी पुत्र मागतो आहे असं तुम्ही समजू नका. म्हटले मग कशासाठी पुत्र पाहिजे आहे. श्रीमद भागवत कथा वर्णन करून सांगण्यासाठी पुत्र पाहिजे आहे. मग पुत्रही तसाच लागेल की नाही. माणसांसारखं नाही म्हटले माझं काम, कसं का होईना. झालं तर खरं. एवढ्या गोष्टीनं मी सुखी होणार नाही म्हटले वेदव्यासजी महाराज सांगतात. त्याच्यासाठी शुद्ध संतती पाहिजे मला, शुद्ध सात्विक संतती पाहिजे. भगवान शंकर विचार करायला लागले. असा पुत्र मागितला व्यासानी जो सहजासहजी होणं सगळ्यात अवघड आहे, सोपं नाही. असा पुत्र होण्यासाठी तर आई वडिलांची अनंत जन्माची पुण्याई असावी लागते. अनेक जन्मांचं पुण्य असावं लागतं, सुकृत असावं लागतं. विचार करायला लागले भगवान शिव. वेदव्यासजी महाराज म्हणतात पुत्र द्यायला काही अडचण असेल तर कन्या जरी दिली तरी चालेल बर का. मला पुत्र जेवढा महत्वाचा आहे माझ्यासाठी तेवढी कन्या महत्वाची. पण ती कन्या जरी दिली तुम्ही तरी ती सुद्धा कशी असायला पाहिजे. जैसी मीरा मुक्ताबाई, जैसी मीरा मुक्ताबाई, जैसी मीरा मुक्ताबाई, कन्या तरी ऐसी दे, कन्या तरी ऐसी दे, कन्या तरी ऐसी दे. कन्या तरी ऐसी देई जैसी मीरा मुक्ताबाई. पुत्र दिला तर असा द्या, कन्या जर का दिली तर अशी द्या. पण ते वेदव्यासजी महाराज होते, त्यांना असं वाटत होतं की माझ्या घरामध्ये भक्तीनं संपन्न, ज्ञानाने संपन्न, वैराग्याने संपन्न पुत्र झाला पाहिजे.
कन्या जर का मिळाली तर ती मीराबाई सारखी असावी, मुक्ताबाई सारखी असावी, जनाबाई सारखी असावी असं वाटत होतं. माणसांना फक्त लेकरू व्हावं वाटतं, पण ते असं व्हावं असं नाही वाटत माणसांना. आपलं लेकरू असं झालं पाहिजे असं माणसांना वाटत नाही. म्हणूनच युगामध्ये कोणीतरी एखादी मीरा होत असते. म्हणूनच लाखो वर्षांच्या युगामध्ये कोणीतरी एखादी जनाबाई, कोणीतरी एखादी मुक्ताबाई, कोणीतरी एखादी बहिणाबाई होत असते. कोणीतरी एखादी जिजाबाई, कोणीतरी एखादी अहिल्याबाई होत असते, कोणीतरी एखादी झांसीची राणी होत असते. महाराज, सगळ्याच होऊ शकत नाही. याला कारण काय आहे? लेकराला जन्म देत असताना माता पित्यांनी थोडी एवढा गंभीरतेने विचार केला. विचार जर का माता पिता गंभीरतेने लेकराला जन्म देताना करायला लागले तर आजही भगवत भक्त जन्माला येतील, आजही संतच जन्माला येतील. महाराज, पण घराघरात लेकरं होतात, संत होत नाहीत. लेकरं होतात, भक्त होत नाहीत. काय अडचण आहे याच्या पाठीमागं? याच्या पाठीमागं गंभीरतेनं विचार नाही महाराज, फक्त वासना आहे. आणि वासनेमधून जी संतती जन्म घेते ती संतती जगताचं कल्याण करू शकत नाही. ती जन्मतः भक्ती ज्ञान वैराग्याने संपन्न असू शकत नाही. त्याच्यासाठी संत प्रसाद पाहिजे, गुरु प्रसाद पाहिजे, त्याच्यासाठी हरीचा प्रसाद पाहिजे. आणि वेदव्यासजी महाराज म्हणत होते, मला वासनेतून जन्माला येणारी संतती नको आहे, मला प्रासादिक संतती पाहिजे आहे. लक्षात घ्या, जीवनामध्ये संत साधू सद्गुरूंच्या भगवंताच्या प्रसादातून जे आपल्याला भेटतं ते सगळ्यात उत्तम असतं. म्हणून भगवंताच्या प्रसादातून सगळं भेटलं पाहिजे अशी आपली मनोकामना असावी. मला देवाच्या प्रसादातून, संताच्या, गुरुच्या प्रसादातून सगळं प्राप्त व्हावं. बाकी आपल्या लेकरांनी या जगामध्ये सगळं झालं तर चालतं, पण मीरा झालेली कोणाला चालत नाही. जनाबाई झालेली घरच्यांना चालत नाही महाराज. आता पुष्कळ माणसं मीराबाईच्या पायावर डोकं ठेवत असतील, जनाबाईच्या पायावर डोकं ठेवत असतील, पण आपल्या घरातली स्त्री ज्या वेळेला मीरा होते त्यावेळेला किती जणांना चालतं? आपल्या घरातला पुरुष ज्या वेळेला भगवत भक्त होतो, तो ज्या वेळेला ध्रुव, तो ज्या वेळेला प्रल्हाद, तो ज्या वेळेला अंबरीश होतो महाराज, किती भक्तांना, किती माणसांना आपल्या घरातला व्यक्ती देवाच्या भक्तीमध्ये वेडा झालेला चालतं. मुद्दामून वेडा झालेला शब्द वापरला म्हणजे अजून भीती वाटावी, अजून भीती वाटावी. तशीही घाबरतातच माणसं परमार्थाला, संत संघाला, संताच्या जवळ यायला. तशीही माणसं घाबरतात. अजून भीती म्हणजे एखादा उद्या यायचा विचार करत असेल तर त्यानं अजूनही विचार करावा, मी जाऊ की नको त्यांच्या जवळ, मी परमार्थ साधना करण्यासाठी, मी भक्ती करण्यासाठी जाऊ की नको. म्हणून तर म्हणतात ना, ये संतों का प्रेम नगर है, यहाँ संभल कर आना जी. ये संतों का प्रेम नगर है, यहाँ संभल कर आना जी. ये प्यासों की प्रेम डगर है, यहाँ संभल कर आना जी. ये प्यासों की प्रेम डगर है, यहाँ संभल कर आना जी. जो भी आए यहाँ हरि का, जो भी आए यहाँ हरि का, हो जाए दीवाना जी. ये संतों का प्रेम नगर है, यहाँ संभल कर आना जी. ये संतों का प्रेम नगर है, यहाँ संभल कर आना जी. अरे ये प्यासों की प्रेम डगर है, यहाँ संभल कर आना जी. ये प्यासों की प्रेम डगर है, यहाँ संभल कर आना जी. ऐसा बरसे रंग यहाँ पर, जन्म जन्म तक मन भीगे. ऐसा बरसे रंग यहाँ पर, जन्म जन्म तक मन भीगे. सावन बिना चुनरिया भीगे, सावन बिना भवन भीगे. सावन बिना चुनरिया भीगे,
बरखा होए यहाँ पर, ऐसी बरखा होए यहाँ पर, बचना कोई घराना जी। ये संतों का प्रेम नगर है, यहाँ संभल कर आना जी। ये प्यासों की प्रेम नगर है, यहाँ संभल कर आना जी। ये संतों का प्रेम नगर है, यहाँ संभल कर आना जी। यहाँ न झगड़ा जाति पाति का और न झंझट मजहब का, यहाँ न झगड़ा जाति पाति का और न झंझट मजहब का। एक सभी की प्यास यहाँ पर, एक सभी का है प्याला। एक सभी की प्यास यहाँ पर, एक सभी का है प्याला। यहाँ पिया से मिलना हो तो, यहाँ पिया से मिलना हो तो, पर्दे सभी हटाना जी। ये संतों का प्रेम नगर है, यहाँ संभल कर आना जी। ये संतों का प्रेम नगर है, यहाँ संभल कर आना जी। अरे ये प्यासों की प्रेम नगर है, यहाँ संभल कर यहाँ द्वैत की सुई न चुभती, भूले बताशा पानी में। यहाँ द्वैत की सुई न चुभती, भूले बताशा पानी में। पहने ताज फकीर घूमते सदगुरु की राजधानी में। पहने ताज फकीर घूमते सतगुरु की राजधानी में। यहाँ नाव में नदियाँ डूबे, यहाँ नाव में नदियाँ डूबे, सागर सीप समाना जी। ये संतों का प्रेम नगर है, यहाँ संभल कर आना जी। ये संतों का प्रेम नगर है, यहाँ संभल कर आना जी। ये प्यासों की प्रेम नगर है, यहाँ संभल कर आना जी। चार धाम का पुण्य मिले है इस दर शीस झुकाने से। चार धाम का पुण्य मिले हैं इस दर शीस झुकाने से। मजा है क्या वह जीने में, जो मजा यहाँ मर जाने में। मजा है क्या वह जीने में, वो मजा यहाँ मर जाने में। यहाँ सामने मौत खड़ी है, यहाँ सामने मौत खड़ी है, चाहे खुद मर जाना जी। ये संतों का प्रेम नगर है, यहाँ जय हो। संभल कर आना जी। ये संतों का प्रेम नगर है, यहाँ संभल कर आना जी। ये प्यासों की प्रेम नगर है, यहाँ संभल कर आना जी। जो भी आए यहाँ हरि का, जो भी आए यहाँ हरि का, हो जाए दीवाना जी। ये संतों का प्रेम नगर है, यहाँ संभल कर आना जी। ये संतों का प्रेम नगर है, यहाँ संभल कर आना जी। ये संतों का प्रेम नगर है, यहाँ संभल कर आना जी। ये संतों का प्रेम नगर है, यहाँ संभल कर आना जी। ये प्यासों की प्रेम डगर है, यहाँ संभल कर आना जी। अगोदरच माणसं घाबरतात महाराज, घाबरलं पाहिजे. ज्यांची भीती जाऊन, एवढी भीती दाखवून सुद्धा जे संतांजवळ आले तेच संतांजवळ टिकत असतात. गोपाल कृष्ण भगवान की जय. आपण परिणामाचा विचार एखाद्याने प्रत्येक कृती करण्याच्या आधी परिणामाचा विचार करावा असं शास्त्र सांगतं, विद्वान सांगतात.
काही काही माणसं म्हणतात आम्ही परमार्थ ज्या वेळेला सुरू केला ना त्यावेळेला आम्हाला माहीत नव्हतं असं काही होत असतं. माहीत असतं तर आम्ही घुसलोच नसतो याच्यात, आम्ही या भानगडीमध्ये पडलोच नसतो, हे रिकामी कामं केलेच नसते. पुढं असं सगळं असतं. तुम्ही सकाळच्या सत्रात सांगितलं अनासक्त होऊन जायचं, धर्मपत्नीत आसक्ती नाही, पतीमध्ये आसक्ती नाही, बस पाहुण्यासारखं घरात राहायचं, आपल्या घरात पाहुण्यासारखं राहायचं कायमचं. आमच्याकडून नाही होणार राहणं पाहुण्यासारखं, आमचं घर आहे. परिणाम माहीत असला ज्या वेळेला त्यावेळेला माणूस विचार करतो, आणि परिणाम माहीत असताना सुद्धा ज्या वेळेला कृती केली जाते त्यावेळेला मी भक्तीमध्ये प्रवेश केला तर काय होईल. मी जर का भक्तीमध्ये प्रवेश केला, मी नामामध्ये माझा प्रवेश झाला, कथेचा परिणाम माझ्या हृदयावरती झाला, संत संगाचा माझ्यावरती परिणाम झाला तर काय होईल. काय होत असतं महाराज, संत संपवून टाकतात आपल्याला, सद्गुरू आपल्याला संपवून टाकतात, कथा संपवून टाकते, नाम आपलं अस्तित्व मिटवून टाकतं महाराज. जगासाठी आपण संपून जातो. जगासाठी मी संपेल ह्या आपल्या संपण्याचं, ह्या आपल्या मृत्यूचं भय वाटत असेल तर त्यांनी हे परमार्थाचं जीवन अंगीकारू नये. परमार्थाचं जीवन ज्याला प्राप्त झालं त्याच्यासाठी सांसारिक जीवन नष्ट होत असतं. यहां द्वैत की सुई न चुभती, घुले बताशा पाणी में. कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईची समाप्ती झाली जैसी. कापूर राहिला का शिल्लक, अग्नीचा स्पर्श होता क्षणी तो अग्निस्वरूप झाला. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो निधी पाप पुण्य अंगा. ज्याला शिल्लक राहायचं नाही महाराज, शेष राहायचं नाही, त्यांनी संत संगतीत यावं आणि मग सत्संगामध्ये बसून, हरिनामामध्ये हरिकथेमध्ये बसून पाहावं. ऐसा बरसे रंग यहाँ पर, जन्म जन्म तक मन भीगे. ऐसी बरखा होय यहाँ पर. असा पाऊस पडतो, तो पाऊस आपल्याला असं भिजवून टाकतो महाराज. ऐसी बरखा होय यहाँ पर, बचना कोई घराना जी, ये संतों का प्रेम नगर है, यहाँ संभल कर आना जी. आपण जे आज आहोत हे आपलं अस्तित्व अध्यात्माच्या दृष्टीनं आपण जर देहभावामध्ये जीवभावामध्ये असू तर महाराज आपण आज जे आहोत ते मरणं गरजेचं आहे. आणि मग संत जे आपल्याला जीवन देतात ते शाश्वत जीवन असतं. सद्गुरू आपल्याला जे जीवन, कथा आपल्याला जे जीवन, नाम आपल्याला जे जीवन देतं महाराज, ते जीवन शाश्वत जीवन आहे. आज ज्यांनी नाम गायन केलं ते शाश्वत आहे. ज्यांनी सेवा केली, ज्यांनी भक्ती केली ते संपले नाहीत महाराज, ते आजही शाश्वत आहेत. आपण कुणाच्या स्मरणामध्ये कथेचा सोहळा करत आहोत. यांनी जर भजन केलं नसतं महाराज, यांनी जर नाम गायन केलं नसतं ना, तर त्यांच्या देहासोबत ते मरून गेले असते. पण इथं फक्त त्यांचा देह मरण पावला, ते नाही मेले, ते नाही मरण पावले. हेच तर परमार्थ आहे, हाच तर सत्संगतीचा प्रभाव, हाच तर अध्यात्माचा, हाच तर नामाचा प्रभाव आहे महाराज. पण झालाच एखाद्यावरती प्रभाव, अंतःकरण भगवंताच्या भक्तीनं एखाद्याचं पेटून उठलं महाराज, मग नाही राहत तो घरादाराचा, मग नाही राहत तो धर्मपत्नीचा. मग जिजाबाई एवढ्या शिव्या द्यायच्या, तुकोबारायांना शिव्या दिल्या, पांडुरंगरायाला शिव्या दिल्या, जिजे तुला जेवढ्या मला शिव्या द्यायच्या तेवढ्या दे, मी तर काही आता व्यापार करणार नाही, मी काही आता उद्योग करणार नाही, मी आता फक्त भजन करेल, भजन करेल, भजन करेल, बस भजन हेच माझं जीवन आहे. पण आईसाहेबाई फार पक्क्या होत्या. जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये अनेक वैशिष्ट्ये आहेत, पण त्या वैशिष्ट्यामध्ये एक वैशिष्ट्य आहे महाराजांची निष्ठा.
पण जगद्गुरु तुकोबारायांची भजन करण्याची जशी निष्ठा आहे ना, तशी निष्ठा आईसाहेबांची जगद्गुरु तुकोबारायांवरती आहे, जी पातिव्रत्याची निष्ठा आहे, की माझा पती माझ्या मनासारखं वागत नसला तरी मी पतीची सेवा सोडणार नाही. बस. व्यापार सोडला, उद्योग सोडला, कामधंदा सोडला आणि भंडारा डोंगरावरती जाऊन भजन करत बसलेले आहेत. तुम्ही जर घरामध्ये 2 पैसे कमावून आणले तर खाऊ घालेल, भजन केलं तर खाऊ घालणार नाही, असं आईसाहेब म्हणाल्या नाहीत. भजन करणं ही तुमची निवड आहे, हा तुमचा आता स्वभाव झालेला आहे. आता प्रपंच तुम्हाला करायचा नाही, हा तुमचा निर्णय आहे. तुम्ही भजन करत आहात, पण ज्या वेळेला मी तुमची झाले त्यावेळेला तुम्हाला खाऊ घालेल, हा माझा धर्म झाला होता. म्हणून आईसाहेब ज्या वेळेला निघाल्या महाराज, दुपारची वेळ होती, ऊन माथ्यावरती आहे आणि पायामध्ये पायतल नाही, भाकरीचं टोपलं आपल्या मस्तकावरती घेतलंय. कधी नाही ते घरामध्ये आज कुठून तरी पीठ आलं, कधी नाही ते. त्याच्या 2 भाकरी केल्या आईसाहेबांनी. खूप दिवसांपासून उपवाशी होत्या, पण विचार आला माझे महाराज भजन करायला डोंगरावरती गेलेले आहेत आणि मी त्यांना खाऊ घालेन म्हणून भाकरी तयार केल्या सुंदर, फडक्यामध्ये टाकल्या, फडकं बांधलं, थोडंफार काहीतरी कोरडं त्याच्यासोबत आणि ती पाटी मस्तकावर घेऊन आईसाहेब निघाल्या. उन्हाळ्याचे दिवस होते, कारा ऊन पडलंय महाराज, नुसतं जमीन तापलेली आहे, जमीन तापलेली आहे. आईसाहेबांच्या पायामध्ये चप्पल नाही, पायतन नाही, वाहन नाही. निघाल्या आईसाहेब आणि जुनकट झालेल्या बाभळीचा असा निब्बर काटा होता महाराज, तो आईसाहेबांच्या पायातून खालून घुसला, वरतून बाहेर आला, आर पार. इतका वर्णन महिपती महाराजांनी असं केलं चरित्रामध्ये की जसाच काटा घुसला तो त्याच्या वेदना इतक्या होत्या की आईसाहेब चक्कर येऊन जमिनीवरती बेशुद्ध होऊन पडल्या. इतकी त्याची अंगार, इतकी वेदना झाली त्या काट्याची. मस्तकावरची टोपली पडली, सगळं झालं. पण असं जिजाबाईनं किती नाम गायन केलं होतं की पांडुरंगाला काटा काढायला यावं लागलं. असं जिजाबाईनं किती उपचारांनी पांडुरंगाला न्हाऊ घातलं होतं की पांडुरंगाला काटा काढायला यावं लागलं. नाम जिजाबाईनं नाही महाराज, नाम तुकोबारायांनी गायन केलं. भक्ती जिजाबाईनं केली नाही, भक्ती तुकोबारायांनी केली. जिजाबाईनं फक्त तुकोबारायांना सांभाळलं. आज आपल्या घरामध्ये जर तुकोबा जन्माला आले तर आपण तुकोबाला सांभाळायला तयार आहोत का? आहोत. दुसऱ्याच्या घरातला तुकोबा कौतुकाने माणूस पाहतं, दुसऱ्याच्या घरातल्या मीरेचं माणसं मुक्त मनाने कौतुक करतात, पण आपल्या घरातली कन्या मीरा होते त्यावेळेला आपण तिचा अंगीकार करू का? आपल्या घरातला नामा कामधंदे सोडून, उद्योग सोडून वीणा गळ्यामध्ये अडकवतो आणि राऊळामध्ये जाऊन विठ्ठल 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 भजन करतो आहे. आणि इकडं आईसाहेब दामाजी महाराज पाहतात आपलं लेकरू देवाच्या नादाला लागलं. याच्यापेक्षा असं लेकरू झालं नसतं तर बरं झालं असतं, असं कधी दामाजी महाराजांना वाटलं नाही. पण लक्षात घ्या, हे सारं का आपण पाहत आहोत? वेदव्यासजी महाराज म्हणतात, कन्या तरी ऐसी देई जैसी मीरा मुक्ताबाई. प्रश्न एवढाच होता तुमच्या माझ्या समोर. आपल्या परिवारामधला एखादा सदस्य भगवंताची तीव्रतेनं भक्ती करायला लागला तर आपण त्याला काय सांगतो? बाबा रे, इतकं नको करू, थोडंसं कर, गरजेपुरतं कर, कामापुरतं कर ना, तुला कोण म्हणतं तू करू नको? असं सांगतो की नाही आपण? उपदेश करतो की नाही आपण? कुठं वेडा होतो, कुठं भजन एवढं करत बसतो? बाबा, तुला लेकरं बाळा आहेत, तुला पती आहे, तुला धर्मपत्नी आहे. अहो जाऊ द्या, लोकांनी उपदेश करायच्या आत त्या माणसाला वाटायला लागतं, आपलं आपल्याला वाटायला लागतं, नाही नाही मी जरा स्वतःला सांभाळेल,
मी जरा स्वतःला सावरेल, समाज काय म्हणेल, मला पती आहे, अजून धर्मपत्नी आहे, लेकरं बाळं आहेत, अजून कशात काही नाही, माझे लेकरं लहान लहान आहेत. आणि असे कुठले तुकोबारायांचे लेकरं फार मोठे कर्तबगार झाले होते की आता त्यांच्या डोक्यावर व्यापार दिला आणि महाराज लागले भजनाला, आता वानप्रस्थच आहे. म्हणून युग असतं महाराज की त्या हजारो वर्षांच्या युगामध्ये, लाखो वर्षांच्या युगामध्ये कुणीतरी एक भक्त, कुणीतरी एक संत होतो. आणि वेदव्यासजी महाराजांना त्या एका संत स्वभावाच्या पुत्राची अपेक्षा आहे. त्या एका साधू स्वभावाच्या पुत्राची अपेक्षा आहे. अपेक्षा जर संताच्या जन्माची असेल, संत स्वभावाच्या पुत्राची असेल, साधू स्वभावाच्या पुत्राची असेल, तर त्या अपेक्षेचं स्वागत वेद, शास्त्र, पुराण, नक्षत्र, तारांगण, सारं ब्रह्मांड त्या मागणीचं स्वागत करतं, त्या अपेक्षेचं, त्या कामनेचं स्वागत करत असतं. म्हणून नाही तरी काय थोडी श्वान सुकरे बापुडी. या जगामध्ये कोल्हे कुत्रे काही कमी आहेत का? आणि त्यांना लेकरं होत नाहीत का? माणसांना होतात तसे त्यांना सुद्धा होतात ना हो. परंतु माणसांचे लेकरं माणसंच असतात का? कधी कधी माणसांचे लेकरं दिसायला नुसते माणसांसारखे असतात, पण खानपान पाहावं त्यांचं तर पशु पक्ष्यांसारखंच असतं, जनावरासारखं असतं, ढोरांसारखं असतं. ग्रामीण भाषेमध्ये म्हणायचं झालं तर आपण काय पाहतो, काय ऐकतो, काय बोलतो, काय करतो, काय नाही, याचं त्यांना भानच राहत नाही. आणि नको ते कर्म करण्यामध्ये आपलं जीवन आपण उद्ध्वस्त करत आहोत, नष्ट करून टाकत आहोत, याचाही विसर पडून जातो महाराज. मग त्याच्या कशाला माणूस म्हणून जन्माला आला बाबा? कशाला आईला त्रास दिले जन्माचे, बाळांपणाच्या यातना तिला कशाला सहन करायला लावल्या? बरं झालं असतं ना, कुत्र्या मांजऱ्याच्या जन्माला आला असता, एखाद्या डुकराच्या जन्माला आला असता, तर तिथं असाही माणूस होऊन गटारीमध्ये लोळतो, घाणीमध्ये लोळतो, उगत झाला म्हटले माणूस. आणि मग आता मात्र वेदव्यासजी महाराज हीच आपली भावना व्यक्त करतात, नको 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 नको. हजारो हजारो कुपुत्रांची माता होण्यापेक्षा एका सुपुत्राची माता होणं भाग्याचं लक्षण आहे. एकेनापि सुपुत्रेण विद्यायुक्तेन साधुना आह्लादितं कुलं सर्वं यथा चंद्रेण शर्वरी. कुळाला आल्हाद दान करणारा पुत्र, शांती दान करणारा पुत्र, आणि त्यातल्या त्यात परमार्थ साधना भक्ती असा पुत्र मला द्या मागणी केली. आणि वेदव्यासजी महाराजांवर कृपावंत झाले भगवान शिव. दुसरा तिसरा पुत्र मी तुला कुठून आणून देऊ व्यासा? असा पुत्र तू मागितला आहेस की तुझ्या घरी पुत्र रूपाने मलाच आता प्रगट व्हावं लागणार आहे. कामना एवढी शुद्ध असावी, वासना एवढी शुद्ध असावी महाराज, इच्छा आपली एवढी पवित्र असावी की ती इच्छा पूर्ण करण्याची इच्छा देवाला झाली पाहिजे, आणि ती इच्छा होऊन देव अवताराला आले पाहिजे. ती इच्छा, ती वासना, त्या कामनेच्या रूपामध्ये संत साधू आपल्या कुळात अवतरले पाहिजे, हरिभक्त अवतारले पाहिजे. आणि भगवान शंकरांनी वेदव्यासजी महाराजांच्या प्रार्थनेला मान देऊन जो अवतार घेतला, त्याच अवताराला श्री शुक हे नाव प्राप्त झालं. सुखदेव भगवान की जय. 12 वर्षांची, 16 वर्षांची तेजपुंज मूर्ती आहे. प्रकट झाले आश्रमामध्ये आणि वनाच्या दिशेनं धावत गेले. जसे धावत गेलेले आहेत, वेदव्यासजी महाराज मागून आवाज द्यायला लागले, परंतु शुकदेवजी महाराज मात्र आवाज कानावरती येऊन सुद्धा पुढं 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 पळत होते. याला कारण शुकदेवजी महाराज देहभावावरतीच नाहीत, विदेही आहेत, ब्रह्मज्ञानी आहेत, ब्रह्मलीन झालेले आहेत, परमात्म तत्वाच्या ध्यानामध्ये निमग्न झालेले आहेत. ज्या 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 वस्तू, व्यक्ती, पदार्थाकडे पाहतील तिथं तिथं आत्मतत्वाचं दर्शन त्यांना होत आहे. दुसरा कोणता पदार्थच दिसत नाही. आणि त्या आपल्या नादामध्ये निमग्न आहेत.
हे वेदव्यासजी महाराजांनी पाहिलं आणि नुकत्या जन्माला आलेल्या लेकराला आपल्यापासून दूर गेलेलं पाहून वेदव्यासजी महाराजांचं हृदय दुःखानं भरलं. आर्तभावाने स्वर कातर झाला. पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदु त्वं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि. शेवटी नाईलाज झाला. काही विद्यार्थी आपल्या आश्रमामध्ये एकत्र जमा केले. त्या विद्यार्थ्यांना भागवताच्या श्लोकाची संथा द्यायला लागले. एक दिवस विद्यार्थी माझ्याकडे तक्रार करत आहेत की आम्ही उद्यापासून वनामध्ये लाकड आणण्यासाठी जाणार नाही महाराज, आम्हाला वनामध्ये गेलं की भीती वाटते. हे वेदव्यासजी महाराजांच्या ज्या वेळेला लक्षात आलं त्यावेळेला विद्यार्थ्यांना काही श्लोक शिकवले आणि सांगितलं, वनामध्ये ज्या वेळेला तुम्ही जाताल त्यावेळेला मी शिकवलेल्या श्लोकांचं मोठ्याने गायन करा, तुम्हाला वाटत असलेली भीती नाहीशी होऊन जाईल. विद्यार्थी वनामध्ये आले आणि भीती वाटायला लागली. त्यावेळेला विद्यार्थ्यांनी मोठ्याने श्लोक गायन करायला आरंभ केला. वरहापीडं नटवरवपु कर्णयो कर्णिकारं बिभ्रदवासः कनककपीशं वैजयन्तीं च मालां रन्ध्रान् वेणोरधरसुधया पूरयन् गोपवृन्दैः वृन्दारण्यं स्वपदरमणं प्राविशद्गीतकीर्तिः. जसाच विद्यार्थ्यांनी श्लोक गायन केला, वनामध्ये भटकंती करणाऱ्या शुकदेवांच्या कानावर श्लोक जाऊन पडला. श्लोकाचा भाव असा होता की परमात्मा भगवान गोपाल कृष्ण ज्यांनी पिवळा पितांबर परिधान केलेला आहे, वैजयंती माळ गळ्यामध्ये आहे, कानामध्ये कर्णाकार कुंडल आहे, हातामध्ये बाजूबंद आहेत, मस्तकावरती मोर मुकुट शोभून दिसतो आहे, ज्यांच्या अधरावरती वेणू धारण केलेला आहे, वेणूमधून सुंदर सुरेख स्वर बाहेर काढत आहेत. भगवंताच्या पाठीमाग अनेक गोपाळ भगवंताचा जय जयकार करत निघालेले आहेत आणि आपल्या पाऊलांच्या स्पर्शाने वृंदावनाच्या भूमीला परमात्मा पवित्र करत आहेत. या श्लोकाचा विचार शुकदेवजी महाराज करतच होते तर विद्यार्थ्यांनी दुसरा श्लोक गायन केला. अहो बकीयम स्तनकालकूटम जिघांसयापाय यदप्यसाध्वी लेभे गतिं धातृ चितान्ततोऽन्यं कं वा दयालं शरणं व्रजेम. ज्या वेळेला परमात्मा गोपाल कृष्ण अत्यंत छोटेसे होते, बाळकृष्ण रूपामध्ये होते ना, त्यावेळेला आमच्या भगवंतांना मारण्यासाठी पूतना नावाची राक्षसिणी आली होती. स्तनामध्ये विष भरून आलेल्या या पूतनेचा सुद्धा आमच्या भगवंतांनी उद्धार केला. अशा कनवाळू कृपाळू भगवान गोपाल कृष्णांचे आम्ही शरणागत भक्त आहोत. यांना सोडून या जगामध्ये शरण जाण्याजोगं दुसरं तिसरं कोण आहे? कं वा दयालं शरणं व्रजेम. विद्यार्थ्यांच्या मुखातून श्लोक ऐकले आणि शुकदेवजी महाराज देहभावावरती आले. विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला, का रे कोणत्या ग्रंथातले श्लोक? सांगितलं भागवत ग्रंथातले. कुणी शिकवले? आमच्या गुरु महाराजांनी. मला घेऊन चलताल का तुमच्या गुरु महाराजांकडे? चला महाराज. शुकदेव आश्रमामध्ये आले. समोर पाहतात पांढरे शुभ्र वस्त्र ज्यांनी परिधान केलेले आहेत, पांढरी शुभ्र दाढी, पांढऱ्या शुभ्र जटा ज्यांच्या झालेल्या आहेत, त्या वेदव्यासजी महाराजांना पाहिलं आणि शुकदेवांना आनंद झाला, नमस्कार केला, चरणाजवळ विराजमान झाले, प्रार्थना केली की मला तुम्ही कृपा करून संपूर्ण श्रीमद भागवत कथा वर्णन करून सांगा. तर गुरु महाराज म्हणतात, शुका तू ही प्रार्थना केली नसती तरी मी तुला कथा सांगितली असती, कारण कथेसाठीच तुझा जन्म झालेला आहे. आणि आज ससंवितां भागवतीं
कृत्वानुक्रम्य चात्मजं शुकमध्यापयामास निवृत्तिनिरतं मुनिः। संपूर्ण श्रीमद भागवत कथा वेदव्यासजी महाराजांनी शुकदेवांना सांगितली। परमानंदामध्ये शुकदेवजी महाराज सुद्धा बुडून गेले आणि प्रश्न विचारला, गुरु महाराज, तुमच्या कृपेतून मला हा आनंद प्राप्त झाला, मी तुमच्या ऋणामधून उतराई होण्यासाठी काय देऊ? गुरुदक्षिणा सांगा। शुका, जी कथा मी तुला सांगितली, जी कथा ऐकून तुला परमानंद प्राप्त झाला, हीच कथा तू साऱ्या जीवांना वर्णन करून सांग आणि साऱ्यांना आनंदाचं दान कर, हीच माझी गुरुदक्षिणा आहे। बूटी हरि के नाम की सबको पिला के पी, बूटी हरि के नाम की सबको पिला के पी, बूटी हरि के नाम की सबको पिला के पी, बूटी हरि के नाम की सबको पिला के पी, पीने की तमन्ना है तो खुद को मिटा के पी, बूटी हरि के नाम की सबको पिला के पी, बूटी हरि के नाम की सबको पिला के पी, बूटी हरि के नाम की सबको पिला के पी, बूटी हरि के नाम की सबको पिला के पी, बूटी हरि के नाम की सबको पिला के पी, बूटी हरि के नाम की सबको पिला के पी, बूटी हरि के नाम की सबको पिला के पी, बूटी हरि के नाम की सबको पिला के पी, बूटी हरि के नाम की सबको पिला के पी, बूटी हरि के नाम की सबको पिला के पी। ब्रह्मा ने चारों वेदों की पुस्तक बना के पी, ब्रह्मा ने चार वेदों की पुस्तक बना के पी, शिव जी ने अपने शीश पर गंगा चढ़ा के पी, शिव जी ने अपने शीश पर गंगा चढ़ा के पी, पृथ्वी का भार शेष ने, पृथ्वी का भार शेष ने सिर पर उठा के पी, बूटी हरि के नाम की सबको
सबको पिला के पी, बूटी हरि के नाम की सबको पिला के पी, बूटी हरि के नाम की सबको पिला के पी। शुकदेवजी महाराजांना वेदव्यासजी महाराजांनी प्रेरणा दिली. साऱ्यांना कथा वर्णन करून सांगेल मी असं वचन वेदव्यासजी महाराजांना दिलं आणि वनामध्ये शुकदेवजी महाराज आले. परंतु कुणालाच कथा सांगायला शुकदेवजी महाराज तयार नाहीत. याला कारण होतं, जसा मी अधिकारी वक्ता आहे तसा अधिकारी श्रोता मला जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मी कुणालाच कथा वर्णन करून सांगणार नाही. अशा अधिकारी श्रोत्याचा जन्मच पांडवांच्या कुळामध्ये झाला. ज्या वेळेला कौरव पांडवांचं युद्ध संपन्न झालं, पांडवांच्या 5 लेकरांची झोपेमध्ये अश्वत्थाम्याने हत्या करून टाकली. कशासाठी हत्या केली? मारायचं होतं पांडवांना, पण मरण पावले पांडवांचे लेकर. अश्वत्थाम्याला वाटलं चला जाऊ द्या, पांडव मरण पावले नाही, पुत्र मरण पावले, पांडवांचे 5 लेकर मेले, त्याला तिकडूनही आनंद झाला. चला पांडव कधी ना कधीतरी मरण पावतीलच. ह्या वयात काही पांडवांना आता लेकर बाळ होणार नाही, पांडवांचा वंश नाहीसा केला मी, याचा आनंद अश्वत्थाम्याला झाला. या जगात कोणाला कशाचा आनंद होईल काही सांगता येत नसतो. कोणाला कोणत्या गोष्टीपासून आनंद होईल काही सांगता येत नाही. पण दुसऱ्याला दुःख दिल्यानंतर जर का आपल्याला आनंद होत असेल तर समजून जावं हा आसुरी आनंद आहे. हा आनंद जीवनामध्ये काही कामाचा नसतो. हा आनंद आपल्याला थोड्या वेळासाठी झालेला चांगला वाटतो, पण या आनंदाचा परिणाम पिढ्यानपिढ्या आपल्याला भोगावा लागतो. हे मात्र दुःख देणाऱ्याला कळत नसतं. म्हणून जीवनामध्ये एखादी गोष्ट आपल्याला कमी भेटली आयुष्यात तरी चालती, पण दुसऱ्याला दुःख देऊन मिळवायचं नाही. मारून टाकलं महाराज 5 लेकरांना. पण त्याला सांगितलं कोणीतरी की अरे तुला वाटतंय बाबा तू 5 लेकरांना मारलं, पण अजूनही अभिमन्यूची धर्मपत्नी उत्तरा गर्भवती आहे. आणि मग त्यांनी उत्तरेवरती ब्रह्मास्त्र सोडलं. जसंच ब्रह्मास्त्र आलं तसं उत्तराई साहेबांनी भगवंताचा धावा केला. चतुर्भुज रूप धारण करून परमात्मा प्रगट झाले. सुदर्शन चक्र सोडलं. सुदर्शन चक्र उत्तराई साहेबांच्या देहाभोवती गोल गोल गिरट्या घालायला लागलं. बाळावरती ब्रह्मास्त्राचा परिणाम होऊ नये म्हणून भगवंतानी अंगठ्या एवढं रूप घेतलं आणि उत्तराई साहेबांच्या उदरामध्ये प्रवेश केला आणि बाळाच्या भोवती गोल 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 गिरट्या घालायला लागले. उदरामधलं बाळ भगवंताच्या त्या रूपाकडे कौतुकाने पाहायला लागला. कोण आहे हा 4 हाताचा? दिसायला एवढा अत्यंत सुंदर आहे. नुसता सुंदर आहे असं नाही, तर कोट्यवधी सूर्यांसारखा याच्या शरीरातून प्रकाश अर्थात कांती बाहेर पडते आहे. कोण आहे? परिचय नाही, पण त्याला पाहत असताना मनाला आनंद होतो. त्याला पाहत असताना मनाला समाधान वाटायला लागलं. ब्रह्मास्त्राचा प्रभाव कमी झाला आणि भगवंत गुप्त झाले. योग्य समयाला उत्तराई साहेबांनी एका पुत्राला जन्म दिला, बाळाला जन्म दिला. त्याचंच नाव परीक्षिती असं ठेवलं गेलं. असे परीक्षिती ज्यांनी आपल्या आईच्या उदरामध्ये भगवंताचं दर्शन मिळवलेलं आहे, असे परीक्षिती. म्हणून परीक्षितींचा अधिकार सामान्य नाही. अशा राजा परीक्षितींचा जन्म झाला. आणि हेच परीक्षिती दुसरे तिसरे कोणी नसून श्रीमद भागवत कथेच्या श्रवणाचे सर्वश्रेष्ठ अधिकारी श्रोते म्हणून ठरले. प्रश्न विचारला की राजा परीक्षितींच्या जीवनामध्ये काय घटना घडली की राजा परीक्षिती राजमहाल सोडून वनामध्ये आले आणि त्यांना शुकदेवांची भेट कशी झाली आणि शुकदेवांनी त्यांना कशा पद्धतीनं कथा वर्णन करून सांगितली. शुकदेवांनी ज्या ज्या कथा राजा परीक्षितींना सांगितल्या त्या त्या कथा आम्हालाही सांगा. आता कशा पद्धतीनं सूतजी महाराज त्या कथा शौनकांना वर्णन करून सांगतील. राजा परीक्षितींची आणि शुकदेवजी महाराजांची वनामध्ये भेट कशी होते आणि कशा पद्धतीनं हा सुंदर संवाद सुरू होतो दोघांचा आणि या संवादामधून कशा पद्धतीनं भक्ती चर्चा भगवत भक्तांचे चरित्र कथानक वर्णन करतात हे आपणही श्रवण करू
उद्याच्या कथाभागामध्ये. भगवंताची कृपा, की दुसऱ्या दिवसाची सेवा आपली पूर्णविरामापर्यंत या ठिकाणी आलेली आहे. असं लक्षात आलं आजच की 11 वाजता बऱ्याच मंडळींना यायला अडचण होते, तरी सुद्धा उद्या 11च वाजता यायचं आहे. हे याच्यामुळं सांगतो आहे कारण बरीच मंडळी जी आहे ती जराशी उशिरानी आज हरिकथेला उपस्थित झाली. काही मंडळी अशी आहे जी दुपारच्याच सत्रामध्ये डायरेक्ट आले, म्हणजे चहाच घ्यायचा आणि बसायचं. आता बोला, तासभर आपला हरी हरी केलं, घरी आलो, बस. तसं नका करू. पुन्हा पुन्हा आपल्याला कथा ऐकायला भेटत नसते. कथा जरी पुन्हा पुन्हा ऐकायला भेटली तर प्रत्येक कथेमध्ये काहीतरी वेगवेगळे विषय आपल्याला श्रवण करायला भेटतात. म्हणून उद्या आता जसा जसा दिवस पुढे जातील तसा तसा कथेचा रंग पुढं पुढं जाईल. उद्यापासून ज्या ज्या कथानक, जे कथानक, जे विषय सुरू होतील महाराज, ते अजून आपल्या हृदयाला आनंद देणारे आहेत. म्हणून एक यजमान परिवाराच्या वतीनं ही विनंती आहे, पण मी व्यासपीठाच्या कडून हात जोडून प्रार्थना करतो की तुम्ही 11 वाजेपर्यंत आपलं घरातली कामं थोडीशी लवकर उरकून घाईघाईनं येण्याचा प्रयत्न करा. ज्यांच्या मनामध्ये तीव्र तळमळ असेल ते उपस्थित होतील. बाकी भगवंताची इच्छा. झालेली सेवा आज भगवंताच्या आज्ञेने, सद्गुरूंच्या आज्ञेने या ठिकाणी समर्पित करू. 2 मिनिटं भगवंताचं नाम संकीर्तन करून आजच्या सेवेला पूर्णविराम. संत परमहितकारी, संत परमहितकारी, जगत माही संत परमहितकारी, संत परमहितकारी, संत परमहितकारी, जगत माहे संत परमहितकारी, संत परमहितकारी, संत परमहितकारी. त्रिगुणातीत फिरत तनुत्यात, त्रिगुणातीत रीत जगत से न्यारी, रीत जगत से न्यारी, जगत माहे संत परमहितकारी, संत परमहितकारी, जगत माहे संत परमहितकारी, संत परम कृपालु सकल जीवन पर, परम कृपालु सकल जीवन हरि सम सब दुख हारी, हरि सम सब दुख हारी, जगत माही संत परमहितकारी, संत परमहितकारी, संत परमहितकारी. ब्रह्मानंद संतन सोवत, ब्रह्मानंद संतन की सोवत, ब्रह्मानंद संतन की सोवत, ब्रह्मानंद संतन की सोवत. मिलत है प्रगट मुरारी,